राजेश खन्ना. राजेश खन्ना अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत अप्पा म्हणजे संदीप बुदावले. समता बॉईज या संघातर्फे वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघाकरता दुसरं षटक घेऊन अप्पा संदीप बुदावले. मोरे. मोरे तुम्ही यष्टीरक्षण केलं पाहिजे होतं किरण मोरेंसारखं. यांनी देखील वाईटच्या मार्फत अतिरिक्त अशी 1 धाव दिलेली आहे अप्पा यांनी. अतिशय बहुमूल्य असं षटक आहे दुसरं. पुन्हा एकदा चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका होता. अतिशय बहुमूल्य असं षटक आहे दुसरं षटक. आणि या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डबल बार म्हणजेच या शेवटच्या चेंडूवर जेवढ्या तुम्ही धावा कराल त्याच्या दुप्पट तुम्हाला धावा मिळतील. म्हणजे जर तुम्ही षटकार मारला तर तुमच्या धावसंख्येमध्ये 12 धावांची भर होऊ शकते. मांडवा बॉईज या संघाने याची नोंद घेतलीच असेल माझ्या मते. प्रशांत चषकाचं वैशिष्ट्य दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असं यष्टीरक्षण करतायत तिकडे आमचे समतानगरचे सचिन तेंडुलकर म्हणजे सुशांत नाडकर. रिव्हर्स स्वीपचा फटका चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका होता. चौकार मिळालेला आहे मांडवा बॉईज या संघाला. संघाची वाढती धावसंख्या 19. बिनबाद 19 धावा. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा चौकार. मांडवाबाईची वाढती धावसंख्या 4 चेंडू झालेले आहेत. अजूनही 1 चेंडू बाकी आहे या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करण्याकरता. 5वां चेंडू. पुन्हा एकदा माझ्यामध्ये हॅट्रिक झालेली आहे आणि आता त्यांना माहिती अजून 1 चेंडू बाकी आहे. अजून 1 चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकातील. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. बहुमूल्य असा चेंडू आहे हा. आणि ज्याप्रमाणे आता त्यांनी 3 चौकार खाल्लेले आहेत जर या शेवटच्या चेंडूवर देखील त्यांना चौकार मिळाला तर संघाची वाढती धावसंख्या होईल. 8 धावांनी भर पडेल संघाच्या धावसंख्येमध्ये. पाहूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. संदीप सामना करतील राज. पुन्हा एकदा चौकार. सलग 4 चौकार म्हणजे आता 8 धाव मिळाले. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू होता हा. डबल बारीचा फटका होता. 8 धावा मिळाल्या त्यांना या शेवटच्या चेंडूवर. त्यामुळे धावसंख्या झालेली आहे 35 धावा. 2 षटकानंतर 35 धावा. एकही गडी बाद झाले आणि मी बोलणारच होतो एकही गडी बाद झालेला नाहीये आणि लगेच गडी बाद झालाय. पहिलाच गडी बाद झालेला आहे मांडवा बॉईज या संघाचा आणि 2 षटकानंतर 1 गडी बाद. 35 धावसंख्या झालेली आहे. सोनू आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. बाबू मोहित पांडे फलंदाजीसाठी आलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट जे फलंदाज आहे परंतु बाद झालेले आहेत. झेलबाद होण्याचा प्रयत्न होता परंतु कर्णधार हर्षल यांनी झेल सोडलेला आहे. परंतु त्यांनी या फलंदाजाला धावबाद केलेला आहे आणि लगेच दुसरा गडी बाद देखील बाद झालेला मांडवा बॉईज या संघाचा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. चौकार मिळालेला आहे मांडवा बॉईज या संघाला. पुन्हा एकदा चौकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. हर्षल गोलंदाज कर्णधार असे हर्षल. चौकार. पुन्हा एकदा चौकार. चौकारांची बरसात होत आहे ती मांडवा बॉईज या संघातर्फे. त्यामुळे काहीसे आळशी झाले आता खेळाडू समता बॉईज या संघाचे. मोरे हर्षल असे सगळे आळशी खेळाडू. फक्त एकच
क्षेत्ररक्षक म्हणजेच राजेश खन्ना, ज्यांनी चितेसारखा झेप घेऊन एक चौकार अडवलेला आहे असे राजेश खन्ना. सागर नो चेंडू आणि पुन्हा एकदा तिकडे चांगले क्षेत्ररक्षण तिथे अरविंद यांचं चांगलं क्षेत्ररक्षण झाले. आताच थोड्या वेळापूर्वी तिकडे त्यांना ही संघा करता 3 धावा वाचवल्या. बॉलर नेम बॉलरचं नाव काय? अप्पा बॉलरचं नाव काय? प्रतीक यांच्याकडून पुन्हा एकदा नोचा चेंडू आणि चौकार म्हणजे 5 धावा मिळालेल्या आहेत. संघाची वाढती धावसंख्या. चौकार 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 नुसते चौकारांची बरसात चालू झालेली आहे मांडवा बॉईज या संघातर्फे. आणि यावेळी षटकार मारण्यात यश मिळालेलं आहे मांडवा बॉईज या संघाला. षटकार पुन्हा एकदा चांगलं क्षेत्र. त्यांना वाटलं अजून ते गोलंदाजी करतायत. यावेळी तर गडी बाद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली राज यांनी मांडवा बॉईज या संघाकरता. 3 गडी बाद 60 धावा. आणि आता संजय बुधावले मांडवा बॉईज संघाचे मातब्बर असे फलंदाज संजय बुधावले उर्फ गोल्या. कायरन पोलार्ड सारखी त्यांची शरीरयष्टी. एक बोलले म्हणजे गडी बाद झाला. पोलार्ड प्रमाणे त्यांनी षटकार मारण्याचा प्रयत्न केला परंतु थोडासा वरून गेल्यामुळे गडी बाद झालेला आहे. गोल्या बाद झालेल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे मांडवा बॉईज या संघाची धावसंख्या 60. म्हणजेच आता समता बॉईज या संघाला सामना जिंकण्याकरता 4 षटकांमध्ये 61 धावांची आवश्यकता. म्हणजेच षटकामागे 15 धावांची सरासरी आवश्यक आहे त्यांना हा सामना जर जिंकायचा असेल. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली राज यांनी आपल्या संघाकरता. अहो मामी तुमची मुलगी लय सुंदर. मामी मुलगी लय सुंदर. तुमची मुलगी लय सुंदर. मामी मुलगी लय सुंदर. अहो मामी तुमची मुलगी लय सुंदर. मामी मुलगी लय सुंदर. तुमची मुलगी लय सुंदर. मामी मुलगी लय सुंदर. शिर्डी
अरविंद आणि प्रयाग सलामीरांची जोडी समताबाई या संघातर्फे अरविंद सामना करतील राज यांच्या गोलंदाजीचा. राज यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली. मांडवाबाई या संघाकरता 60 धावा नोंद घेतलेली आहे पंचांनी. राकेश जगे आहेत येथे उपस्थित. त्यांना सारखं असं वाटतंय कुठे छोटासा ब्रेक गेला तर गेले नाही. काहीशी अपील केलेली आहे परंतु पंच प्रसाद शिंदे यांनी काही दाद दिलेली नाही त्यांना, त्यामुळे अजून गडी बाद झालेला आहे. अरविंद आणि प्रयाग सलामीविरी जोडी समताबाई या संघाकरता आणि मांडवाबाई या संघातर्फे पहिलं षटक घेऊन राज. अतिशय उत्कृष्टचा फटका होता परंतु तेवढंच गचा असं क्षेत्ररक्षण. स्वामी अय्यो स्वामी चौकार. अय्यो स्वामी चौकार. अरविंद यांच्यातर्फे पहिला चौकार. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका परंतु यावेळी मात्र गमरे यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिकडे चौकारा नजीक. पुढील चेंडू घेऊन राज सामना करतील प्रयाग अतिशय उत्कृष्ट असे नावाजलेले फलंदाज आहेत परंतु ओव्हरम क्रिकेटचे अतिशय नावाजलेले असे फलंदाज प्रयाग. परंतु यावेळी सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील छाप पाडताना पहिला चेंडूवर षटकार मारून त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. पुन्हा एकदा चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता परंतु वाईड. अतिरिक्त अशी एक धाव मिळालेली आहे समताबाई या संघाला. त्यांना हा सामना जिंकण्याकरता 61 धावांची आवश्यकता. त्याकरता त्यांची वाटचाल देखील सुरू आहे. षटकार देखील मारलेला प्रयाग यांनी. अरविंद यांनी देखील चौकार एक मारलेला आहे परंतु तो चौकार अरविंद यांनी मारला नव्हता. तो चौकार मारलेला स्वामी यांनी. नितीन पुन्हा एकदा अरविंद आलेले आहेत फलंदाजी करता. आता नितीन तयार आहे तिकडे. त्यांना माहिती त्यांच्याकडे देणार आहे. आला. यावेळी मात्र गडी बाद झालेला आहे. अरविंद यांनी 2 चौकार मारलेले परंतु आता गडी बाद झालेला आहे. पहिला गडी बाद समताबाई या संघाचा. आणि आता सचिन. आता माझ्या प्रेक्षकांचा सचिन आवाज येईल. 15 धावा झालेल्या आहे. एक गडी बाद 15. एक षटक संपलेलं आहे. एक षटकानंतर समताबाई या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 15 धावा. ज्याप्रमाणे मी सांगितलं षटकामागे 15 धावांची सरासरी आवश्यक आहे त्यांना आणि तशीच वाटचाल सुरू देखील आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा वसूल देखील केलेल्या आहेत. आता दुसरं बहुमूल्य असं षटक. पुन्हा एकदा उत्कृष्टचा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. संजू अतिशय उत्कृष्ट फटका. सचिन तेंडुलकर आमचे समतानगरचे. संदीप चंदू यांना मी विनंती करतो गोलंदाजाचं नाव. अक्षय सामना करतील प्रयाग. अक्षय यांच्या चेंडूचा दुसरा बहुमूल्य असे षटक घेऊन अक्षय वाईड. त्यांना मी पुन्हा एकदा नोंद घ्यायला लावतो अक्षयना. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू डबल बार. ज्याप्रमाणे आता तुम्ही वाईट टाकला त्याप्रमाणे जर त्या शेवटच्या चेंडूवर टाकला तर तुम्ही अतिरिक्त अशी एक वाईटची द्यालच. आणि जी प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे एक बोनस डबल बारचा त्याची देखील धाव मिळेल. त्यामुळे त्याची नोंद घ्यावी अक्षय यांनी. दुसरं बहुमूल्य असं षटक घेऊन येत आहेत. आणि समतानगरचे सचिन तेंडुलकर असे सुशांत नाडकर सामना करतील अक्षय यांच्या गोलंदाजीचा. अतिशय उत्कृष्ट फटका. माझ्या प्रशंसेला दाद दिलेली आहे सचिन तेंडुलकर यांनी म्हणजे सुशांत नाडकर यांनी. आणि चौकार मारलेला आहे. अतिशय उत्कृष्टचा फटका होता. पंचांशी कोणीही वाद घालू नये. पंचांनी नो घोषित केलेला आहे. हा चेंडू नो घोषित केलेला आहे त्यामुळे कोणी खेळाडूंनी वाद घालू नये पंचांशी कृपया विनंती करतो. अतिशय उत्कृष्टचा फटका होता. सुशांत घाम फुटलेला आहे त्यांना घाम.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे त्यांनी चौकार मारलेला, परंतु यावेळी मात्र यश मिळालेलं नाही आणि निर्धावाचा चेंडू 4 चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. प्रत्येक चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न करत आहेत सुशांत नाडकर, पण त्यांना पुन्हा एकदा नाडकर आणि अक्षयांना देखील मी सांगू शकतो की त्यांनी जर गडी बाद केला तर ते समोरच्या संघाचे 4 धावा वजा करण्यात येतील. त्यामुळे अक्षय यांना देखील संधी आणि सुशांत यांना देखील संधी आहे. पाहूया मात्र तुल्यबळ ना या संधीचा फायदा मांडव वाईज या संघाला झाला ना समता वाईज या संघाला झाला. एकच धाव मिळवली आणि डबल बारची धाव म्हणजे 2 धावा, 31 धावा, 2 षटक आणि 31 धावा. यावेळी मात्र 61 धावांची आवश्यकता होती, म्हणजे षटकामागे 15 धावांची आवश्यकता. 60 धावा झाल्या असत्या, पण त्यांना अजून 1 धाव पाहिजे होती, जी 1 धाव त्यांनी या दुसऱ्या षटकामध्ये घेतलेली आहे. 2 षटकांमध्ये 31 धावा झालेल्या आहे. आता फक्त उर्वरित 2 षटकांमध्ये त्यांना 30 धावांची आवश्यकता, म्हणजे षटकामागे 15 धावांची सरासरी. अतिशय अटीतटीचा होत असलेला असा सामना मांडवा बॉईज विरुद्ध समता बॉईज. ज्याप्रमाणे मी पहिलेच सांगितलेले हे दोन्ही संघ अंतिम फेरू गाठू शकतात. असे दोन्ही असे मातापर असे संघ समता बॉईज विरुद्ध मांडवा बॉईज. पहिलाच वाईड अतिरिक्त अशी 1 धाव मिळालेली आहे समता बॉईज या संघाला. वाढती धावसंख्या 32 धावा. यावेळी उत्कृष्टाचा फटका नाडकर यांचा, परंतु 1 धावच मिळालेली आहे. आता फलंदाजी करता आलेले आहेत प्रयाग. अतिशय उत्कृष्टाचा फटका, ज्याप्रमाणे मी प्रशंसा केलेली. प्रयाग यांची ओव्हरऑल क्रिकेटमध्ये अतिशय नावाजलेले असे फलंदाज आहेत. चौकार मारलेला आहे, जरा वाजवा. अरे वा, अतिशय उत्कृष्ट फटका होता प्रयाग यांच्यातर्फे. चौकार, अशी चौकारांची बरसात करावी लागेल त्यांना हा सामना जिंकण्याकरता. आणि ज्याप्रमाणे बरसात सुरू झालेली आहे. दहा चेंडू 20 धावा. 10 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. 9 माफ करा, 3 चेंडू झालेले आहेत. 9 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे समता बॉईज या संघाला सामना जिंकण्याकरता. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. यावेळी स्वामी पावलो 8 चेंडू 18 धावा. अटीतटीचा होत असलेला सामना. समताचे सचिन तेंडुलकर, सुशांत नाडकर अतिशय उत्कृष्ट. 7 चेंडू 17 धावा. 18 धावा. 7 चेंडू 18 धावा. यावेळी आता प्रयाग यांना नक्कीच काही करामत करावून दाखवावी लागेल आपल्या संघाकरता, जर त्यांना सामना जिंकायचा असेल तर. 7 चेंडू 18 धावा. मांडवा बॉईज हा संघ जरा असा वरचढ झालेला आहे, कारण 7 चेंडूंमध्ये 18 धावा म्हणजे थोडस असं अशक्य आव्हान, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. 7 चेंडूंमध्ये 18 देखील धावा होऊ शकतात, जर एका षटकामध्ये 15 धावा होऊ शकतात. 6 चेंडू 17 धावा. अतिशय अटीतटीचा होत असलेला सामना.
आणि इकडून बाहेरून प्रेक्षकांकडून विनंती होते गोल चर्चा करतायत आणि तिकडे आतमध्ये समताचे हाशिम आमला बाळा पाहूया त्यांनी गोलंदाजी कोणाला दिलेली आहे आणि शेवटचं असं अतिशय बहुमूल्य असं षटक घेऊन येत आहे समता बॉईज हा संघ जरा थोडस कॉमा मध्ये टाकलं तर SD बॉईज असा पण होतो आणि एसडी कॉर्पोरेशन बोललं तर मुकेश वाघेला यांची आठवण नक्कीच येईल आणि त्यांची इकडे होते कारण आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत मुकेश SD कॉर्पोरेशनचे मुकेश वाघेला आणि इकडे समता बॉईज संघाचे मुकेश गोलंदाजी करता आलेले आहेत हर्षल यांनी बरोबर गोलंदाज निवडलेला आहे जर त्यांना SD कॉर्पोरेशनची इमारत उभारायची आहे तर मुकेश या गोलंदाजाला काहीतरी करून दाखवावं लागेल आपल्या संघाकरता जर तुमच्याकडे मुकेश वाघेला आहे तर मांडव या संघाकडे मुकेश आहे अतिशय उत्कृष्ट चेंडू गडी बाद झालेला आहे पहिला गडी बाद झालेला म्हणजे आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता पाच चेंडू 17 धावा यावेळी मात्र वाईटच्या मार्फत नो मिळालेल्या अतिरिक्त अशी 1 धाव 5 चेंडू 16 धावा पुन्हा एकदा नो संघाची वाढती धावसंख्या जर अशी ची बरसात करत राहिले तर नक्कीच समता बॉईजचा संघ हा सामना जिंकेल मांडवा बॉईज यांनी याची खबरदारी घ्यावी त्यांच्या पायावर थोडस नियंत्रण ठेवावं चौकार यावेळी चौकार मिळालेला समता बॉईज या संघाला अतिशय अटीतटीचा होत असलेला सामना 4 चेंडू 11 धावा जर या मुकेश या गोलंदाज तर नक्कीच तुम्ही आज सामना गमवाल मांडवा बॉईजचा संघ नोंद घ्यावी काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत आहे एक खेळाडू त्यांच्या पायाचे गेट डेड मेलेला बॉल मांडवने एक खेळाडू त्यांच्या पायाचे गेट ठेवा पाय पकडून ठेवायला त्यांच्या पायावर काही नियंत्रण नाहीये त्याच्यामुळे नो ची बरसात झालेली आहे आणि जर अशी नो ची बरसात झाली आणि चौकार देखील त्याच्यावर मिळाले तर तुम्ही नक्कीच हा सामना गमवाल काहीच नियमाचं पालन करायचंय जर एकही खेळाडू आतमध्ये आला तर 5 धावा वजा होतील याची मी पुन्हा एकदा प्रसाद तुम्ही देखील प्रतीक तुम्ही देखील आठवण करून द्यावी प्रतीक कदम दोन्ही संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतोय की जर एकही खेळाडू आतमध्ये आला तर त्या संघाच्या 5 धावा वजा करण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मॅच जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत एकही खेळाडू त्यांचा मैदानात आला नाही पाहिजे 3 चेंडू 10 धावा आणि सामना करतायत समतानगरचे सचिन तेंडुलकर उर्फ सुशांत नाडकर वाईड
पहिली नो ची बरसात, आता वाईट ची बरसात. तुम्ही जरा थोडस नियंत्रण ठेवावं मुकेशवर, नाही तर तुम्ही सामना गमवाल. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा नो. दोन नाही रे, 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. अटीतटीचा होता सामना. वाईड पुन्हा एकदा 1 धावा. आता त्यांनी सुशांत नाडकर बाद झालेले आहेत. 2 चेंडू 8 धावा. आणि करता तारणहार संघाचे कर्णधार 7 की 8 2 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता, म्हणजे दोन्ही चेंडूंवर त्यांना चौकार मारण्याची आवश्यकता आहे त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु मुकेश हे काहीशी मदत करताना दिसत आहेत. त्यांनी माझ्यामध्ये काहीशी थोडीशी लाच घेतलेली आहे. समता बॉईज या संघाकडून त्यांनी काहीशी लाच घेतलेली आहे माझ्यामध्ये. इकडे मॅच फिक्सिंग होताना दिसत आहे मुकेश यांच्यातर्फे. वाईड आणि नोची बरसात करताना 2 चेंडू 7 धावा सामना करतील हर्षल. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धावाचा चेंडू. आता मात्र सामना थोडासा गमावलेला आहे. आता जर पुन्हा यांनी वाईड नोची बरसात केली तरच सामना जिंकू शकतील, अन्यथा ज्याप्रमाणे मी आताच बोललो वाईड 1 चेंडू आणि समता बॉईज या संघाचं हार्दिक आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. आणि मांडवा बॉईज या संघाचं अभिनंदन. त्यांनी हा सामना जिंकून